कसे आहात सर्व? मजेत ना? मराठी ब्लॉगर दुलारी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण नेहमीच आपल्यावर कोणतंही संकट येऊ नये, आपल्याला प्रत्येक संकटातून मार्ग काढण्यासाठी किंवा आपल्यावर कुठल्याही प्रकारच्या करणी बाधा यासाठी या सगळ्यांसाठी आपण किंवा आपल्या काही इच्छा असतील त्या पूर्ण करण्यासाठी अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री दत्तात्रय श्री स्वामी समर्थ महाराजांच्या उपासना करतो आणि सेवाही करत असतो. कारण स्वामींनी सांगितलंच आहे की जेव्हा तुला धन दौलत पैसा अडका वाचवू शकत नाही. कारण स्वामींनी काय सांगितलं, जेव्हा तुला कुठल्याही वेळेला तुला पैसा अडका धन दौलत वाचवू शकत नाही, तर काय वाचवू शकतं, तर तू केलेलं पुण्य आणि तुझ्या मुखात असलेलं भगवंताचं नामस्मरण. काय वाचवू शकतं? तू केलेलं जे पुण्य आहेस आणि तुझ्या मुखातून जे भगवंताचं नामस्मरण होत आहे हेच तुला वाचवू शकतं. वेळ ही प्रत्येकावर येते, फक्त कोणाला दुखू नये. कारण प्रत्येकाला चांगली वाईट ही वेळ आहेच. श्रीमंत गरीब सगळ्या माणसांना चांगली वाईट ही वेळ आहेच. पण कधी कोणाला दुखू नये, कोणाच्या वाईट वेळेत कोणावर हसू नये. प्रत्येकावर वाईट वेळ येते, त्यामुळे समोरच्यावर हसण्यापेक्षा आपण कसा मार्ग काढायचा वाईट वेळेतून हे आपण बघायचं. दुसऱ्यावर हसण्यापेक्षा आपण स्वतः कसा वाईट वेळेतून मार्ग निघेल हा विचार करायचा. आपल्यासाठी कोणत्याही क्षणी धावणाऱ्या लोकांना कधीच दुखवू नये. कारण तुम्ही हाक मारल्यावर तुम्ही जेव्हा कुणालाही हाक मारता तेव्हा देवाच्या रूपात तुमच्या समोर कुणी जो धावून येते व्यक्ती त्याला कधीच दुखवू नका. कारण प्रत्येक वेळी असं असतं की आपली माणसं बाजूला राहतात आणि बाहेरचीच माणसं तुम्हाला मदत करतात. त्यामुळे कधीच कुणावर हसू नका. कारण देव हा कुणाच्याही रूपात तुमच्यापर्यंत येऊन पोचतो. त्यामुळे कधीच आपण कुणाला दुखवू नये. ते स्वामी म्हणतात, अरे तू फक्त मीपणा सोड, मीपणा आणि गर्व पण सोड, तुझ्यावर वाईट वेळ कधीच येणार नाही. आपल्यामध्ये जो मीपणा आणि आपल्याला जो गर्व आहे, म्हणजे मी मोठा, माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे शिक्षण आहे, मी हुशार आहे, हा जो गर्व कोणाला असतो तो गर्व प्रत्येकाने सोडायचा. मग आपल्यावर वाईट वेळ ही कधीच येणार नाही, कधीच येत नाही. तर स्वामी भक्त मंडळी अतिशय श्रद्धेने व भक्तिभावाने काही उपासना करत असतात. त्यामुळे जे भक्तिभावाने काही उपासना नामस्मरण देवाचं करतात त्यांच्यावर वाईट जरी वेळ आली, म्हणजे वाईट वेळ कोणावर येत नाही असं म्हणत नाही, वाईट जर वेळ आली तर त्यातून ते प्रत्येक वेळी तारत जातात. त्यांना प्रत्येक वेळी देव तारतो. म्हणून आपण कधीही दुसऱ्यावर हसायचं नाही. आता तुम्हाला माहितीये का, स्वामींच्या अशा कितीतरी उपासना आहेत, कितीतरी केंद्रामध्ये किंवा इथे कुठेही तुम्हाला सांगितल्या जातात. अशा अनेक उपासना आहेत स्वामींच्या, ज्या तुम्हाला म्हणजे तुमच्यापर्यंत या युट्यूबच्या माध्यमातून किंवा तुम्ही जेव्हा केंद्रात जाता त्यात सगळ्या प्रकारे तुमच्यापर्यंत त्या पोहोचवल्या जातात. तर स्वामी समर्थांची एक त्रिकाळ उपासना आहे. ती उपासना कशी करायची ते आता मी तुम्हाला सांगते. आता काय करायचं, पहिला तर स्वामी समर्थांना प्रथम प्रार्थना करायची की तुम्ही ही सेवा का करत आहात, म्हणजे तुम्हाला म्हणजे ही सेवा करताना तुमच्या मनात काय इच्छा आहेत ह्या स्वामींना तुम्ही पहिला बोलून दाखवायच्या की माझ्या ज्या इच्छा आहेत त्या माझ्या पूर्ण होऊ दे. मग त्यानंतर काय करायचं, आपल्याला 7, 11, 21 किंवा 51 दिवसाचा हातावर पाणी घेऊन संकल्प करायचा. काय करायचा, हातावर पाणी घ्यायचं आणि स्वामींच्या फोटोसमोर बसून आपल्याला एक संकल्प करायचा की मी ही जी सेवा करणार आहे ती मी 7 दिवसाची, 11 दिवसाची, 21 दिवसाची किंवा 51 दिवसाची करणार आहे. म्हणजे मी तुम्हाला पुढे ज्या सेवा सांगणार आहे त्यापैकी कुठलीही एक सेवा तुम्हाला करायची आहे. मग ती किती दिवसाची करणार हे तुम्हाला स्वामींच्या फोटोसमोर बसून सांगायचंय. आणि शक्य होईल तर ही सेवा त्रिकाळ आहे म्हटल्यानंतर दिवसातून 3 वेळा करायची. आपल्याला काय करायची, दिवसातून 3 वेळा ही आपल्याला सेवा करायची आहे. म्हणजे सकाळी 6 वाजता, दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता. आणि जर तुम्हाला हा टाइम ऍडजस्ट होत नसेल तर आपण तुमच्या म्हणजे तुम्हाला जसं जमेल, तुम्हाला जसं सूट होईल तशा तो टाइम तुम्ही ठरवा. म्हणजे तुमचा जो काही टाइम असेल तो तुम्ही टाइम ठरवा. पण आज जर तुम्ही 7 दिवसाची उपासना करणार असाल तर जो पहिल्या दिवशी टाइम धरलाय तोच टाइम तुम्हाला 7ही दिवस पाळायचा आहे. आणि त्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी जे आसन वापरणार तेच आसन तुम्हाला
7ही दिवस वापरायचा आहे. त्यामुळे आपण जे आसन वापरणार किंवा जो टाइम ठरवणार तोच टाइम तुम्हाला 7ही दिवस किंवा 11 दिवस 21 दिवस जो तुम्ही संकल्प करणार तेवढे दिवस तुम्हाला करायचे. तर या वेळेला काय करायचंय, ही उपासना करताना स्वच्छ पांढरं शुभ्र वस्त्र परिधान करायचं आणि शक्यतो नाही मी म्हणते कराच, तिन्ही वेळेला ज्या वेळेला तुम्ही उपासनेला बसणार तेव्हा आंघोळ करूनच उपासनेला तुम्ही बसायचं. म्हणजे काय होईल, आपल्याला आपण शुद्ध झालो हे आपल्याला आपल्या स्वतःला बरं वाटेल, देवांना बरं म्हणजे जेव्हा उपासना करणार तेव्हा तुम्हाला स्वतःला बरं वाटेल की मी शुद्ध मनाने शुद्ध शरीराने ह्या उपासनेला बसलो आहे. त्यामुळे ही उपासना करताना आपण काय करायचं तर आंघोळ करून या उपासनेला बसायचं. तर हे कुठली म्हणजे यापैकी तुम्हाला कुठली जमते, तुम्हाला कुठली चालेल ती तुम्ही उपासना करायची आहे. मी तुम्हाला आता सांगते. स्वामी चरित्र सारामृत पारायण तुम्हाला काय करायचं आहे, स्वामी चरित्र सारामृत पारायण किंवा श्री स्वामी समर्थ स्तवन, काय करायचं, श्री स्वामी समर्थ स्तवन किंवा स्वामी समर्थ अष्टक किंवा श्री स्वामी समर्थ तारक मंत्र किंवा श्री स्वामी समर्थ जप, यापैकी तुम्हाला कुठलंही गोष्ट म्हणजे ही 7, 11, 21, 51 अशी करायची आहे. आणि स्वामी समर्थ जप करायचा असेल तर 11 किंवा 21 माळी जप करायचा. जर यातलं तुम्हाला काहीच जमत नसेल, जर यातलं तुम्हाला काही जमत नाही तर तुम्ही काय करायचं, घोरकष्ट उद्धारण स्तोत्र म्हणायचं. काय करायचं, घोरकष्ट उद्धारण स्तोत्र म्हणायचं. आणि नंतर काय करायचं, हे सगळं झाल्यानंतर आपल्याला एक अनुष्ठान करायचं म्हणजे उद्यापन करायचं. म्हणजे हे सगळं आता तुमचा जो संकल्प तुम्ही 7, 11, 21 कुठल्या दिवसापर्यंतचा केलाय ते केलं की आपल्याला तो त्याचं उद्यापन करायचं. आणि उद्यापनाला आपल्याला उद्यापन जेव्हा तुम्ही करणार तेव्हा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार यथाशक्तीनुसार आरती आणि नैवेद्य करून त्याचं प्रसाद सगळ्यांना वाटायचा. म्हणजे काय होईल तर त्याचा लाभ आपल्या बरोबर इतरांना देखील मिळेल. आपण आपलंही भलं बघायचं त्याबरोबर इतरांचंही बघायचं, त्यामुळे इतरांना देखील त्याचा लाभ मिळेल. त्याचप्रमाणे आपण श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रय किंवा तुमचे कुठलेही आराध्य दैवत, म्हणजे आता मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांचं सांगितलं तर तुम्हाला त्याप्रमाणे जर तुम्हाला हे नाही तर तुम्ही तुमचं कुठलं आराध्य दैवत आहे, गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा, कुठलं जे तुमचं आराध्य दैवत आहे ते देखील तुम्ही जप केला तरीही चालेल. जो काही असेल तो तुम्ही जप करा, पण याचं तुम्हाला चांगलं म्हणजे अतिशय चांगलं फळ मिळेल. कारण हा उपाय तुम्हाला अगदी म्हणजे आवर्जून करायचाच आहे. हा करून तुम्ही उपाय बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्याला याचं किती उच्च कोटीचं फळ मिळालं. आणि हा उपाय करताना मात्र आपलं मन शुद्ध ठेवा. कारण स्वामी, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की स्वामी म्हणतात की आपलं जेव्हा चांगलं करायचं असेल तेव्हा आपण दुसऱ्याचंही चांगलं होणार याचा विचार करायचा. आणि म्हणून आपण आपलं मन कायम शुद्ध ठेवायचं आणि मगच आपण कुठलीही उपासना किंवा उपाय किंवा तोडगे जेव्हा करतो त्यावेळेला ते आपल्याला नक्कीच फलद्रूप होतात. आणि मनात कुठलाही किंतु परंतु हे होईल, हे एवढं मी करतोय तर हे होईल का, किंवा यापासून मला फायदा मिळेल का, किंवा काय, ह्या गोष्टी नाही विचार करायचा. आपण आपली उपासना, सेवा, जप, नामस्मरण ह्या सगळ्या गोष्टी करत जायच्या. आपल्याला स्वामी बसलेले आहेत, ते आपल्याला सगळ्या गोष्टीचं फळ हे नक्की चांगलंच देणार. त्यामुळे आपण येता जाता जरी स्वामींचा जप केला ना तरी खूप झाला. येता जाता जरी तुम्ही स्वामींचा जप केला किंवा घरात जरी स्वामी समर्थांचा जप लावून ठेवला आणि आपण तो ऐकता ऐकता आपल्या कानावर पडतो, तेवढा आपल्या तोंडातून सुद्धा तो निघत जातो आणि आपण पण तेवढा जप करत जातो. ह्यामुळेच देखील तुमचं जप संख्या वाढेल आणि तुमचं खरोखरच खूप चांगलं तुमचं होईल, यात शंकाच नाही. त्यामुळे काही झालं तरी ही मी जी सेवा सांगते ते कुठलीही सेवा तुम्ही करा, तुम्हाला नक्कीच त्याचं चांगलं फळ मिळेल. ह्या सेवेला असं काही नाही की उद्यापासून सुरू करा. तुमचं ज्या वेळेला तुमचे वेळ तुमचीच असेल किंवा तुमच्या पाळीच्या तारखा नसतील किंवा एक पुरुषांनी करायची की स्त्रियांनी करायची असं काही नाहीये. कोणी करू शकतं, पुरुष करू शकतं, स्त्रिया करू शकतात.
कुणीही करू शकतं, याला काहीही बंधन नाही. त्यामुळे कुणीही सेवा करा, घरात ही सेवा होणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे हे तुम्ही करून बघा, त्याचं तुम्हाला नक्कीच चांगलं फळ मिळेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.